नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न पहा. एका गावाची लोकसंख्या 5,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होईल? तर बघा, चक्रवाढ व्याज या संकल्पनेवर आधारित ही गोष्ट आहे. तर ट्रिक पहा, दर 10 आणि वर्ष जर 2 दिली असतील तर दिलेले जे मुद्दल आहे किंवा मूळ रक्कम आहे त्याला डायरेक्ट 21% गुणायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय होईल? वाढ मिळून जाईल. 5,000 गुणिले 21% म्हणजे 21 100, शून्याला शून्य, 21 शून्य शून्य, 21 गुणिले 5 105. म्हणजे 2 वर्षानंतर त्या लोकसंख्येमध्ये किती वाढ होईल? 1050. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? मूळ लोकसंख्या 5,000, 2 वर्षामध्ये झालेली वाढ आहे 1050, म्हणजे एकूण लोकसंख्या असेल 6,050.